नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर पाहिलेलं होतं आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या काळामध्ये एस नो टाईप क्वेश्चन, डब्ल्यू एच क्वेश्चन आणि नेगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं हे वेगवेगळ्या वाक्यांच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. जसं की तुम्हाला माहितीच आहे, हा काळ आपण या सूत्राच्या माध्यमातून व्यक्त करतो. सुरुवातीला सब्जेक्ट येणार आहे, त्याच्यानंतर टू हॅव या क्रियापदाची दोन रूपे हॅज किंवा हॅव, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि शेवटी येणार आहे या ठिकाणी ऑब्जेक्ट. मग या काळात आपल्याला काय बघायचे तर एसनो टाईप क्वेश्चन कसा तयार करायचा, डब्ल्यू एच क्वेश्चन कसा तयार करायचा आणि त्याच्यानंतर नेगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं, हे वेगवेगळ्या वाक्यांचे आणि वेगवेगळे सब्जेक्ट करते घेऊन आपण पाहणार आहोत. सेंटेन्स: I have seen a tree bare of all leaves. Yes, no type question. Have I seen a tree bare of all leaves? WH question. What have I seen? जसं की तुम्हाला माहितीच आहे की येस नो टाईप क्वेश्चन मधलं WH क्वेश्चन मध्ये जाताना आपण जो अंडरलाईन पार्ट आहे तो काय करतो, रिमूव्ह करतो, काढून टाकतो, कारण तोच अंडरलाईन पार्ट इथे तयार झालेल्या WH क्वेश्चनचा आन्सर असते. नेगेटिव्ह सेंटेन्स: हॅज आणि हॅव दोन हेल्पिंग वर्ब्स आहेत, त्यांच्यासमोर नॉट लावून आपण वाक्य नकारार्थी करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव नॉट सीन अ ट्री बेअर ऑफ ऑल लीव्ज. नंबर 2, वी हॅव सॅक्रिफाईस ऑल द लक्झरियस. हॅव वी सॅक्रिफाईड ऑल द लक्झरियस? व्हॉट हॅव वी सॅक्रिफाईड? वी हॅव नॉट सॅक्रिफाईड ऑल द लक्झरियस. पुन्हा वाक्याचा कर्ता बदलला. यू हॅव वॉच्ड द ड्रामा. Have you watched the drama? What have you watched? You have not watched the drama. पुन्हा have you चा वापर या ठिकाणी आपण सेकंड पर्सन प्लुरल अनेक वचनी म्हणून केलेला आहे. सेंटेन्स नंबर 3, आता वाक्याचा कर्ता बदलला या ठिकाणी. ही हे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आलं. ही हॅज सर्व्ड यू अँड मदर. हॅज ही सर्व्ड यू अँड मदर? whom has he served? म्हणजे वेगवेगळे अंडरलाईन पार्ट करून आपण या ठिकाणी वेगवेगळे WH वर्ड देखील त्याच्यामध्ये सुद्धा विविधता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही हॅज नॉट सर्व्ड यू अँड मदर. सी हॅज वॉन्टेड अ फ्यू मॅड पीपल. हॅज सी वॉन्टेड अ फ्यू मॅड पीपल? व्हॉट हॅज सी वॉन्टेड? सी हॅज नॉट वॉन्टेड अ फ्यू मॅड पीपल. एकतर काळ देखील या ठिकाणी समजून आपण घेऊ शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे WH वर्ड्स वापरून WH क्वेश्चन देखील आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत. इट हॅज मेड द ट्री डान्स. हॅज इट मेड द ट्री डान्स? व्हॉट हॅज इट मेड? इट हॅज नॉट मेड द ट्री डान्स. दे हॅव sent the sons to the city to study. Have they sent the sons to the city to study? Why have they sent the sons to the city? They have not sent the sons to the city. Geeta has learned the truth in a harsh way. Has Geeta learned the truth in a harsh way? How has Geeta learned the truth? Geeta has not learned the truth in a harsh way. तर या तीन एक्झाम्पलच्या माध्यमातून पाहू शकता. या ठिकाणी आपण व्हॉट नावाचा WH यूज केलेला आहे, वर्ड यूज केलेला आहे. या ठिकाणी हॅव केलेला आहे आणि त्यानंतर या उदाहरणामध्ये हाऊ केलेलं आहे. पुढचं, आता या ठिकाणी आपण थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन यूज केलेले आहेत. मोहन हॅज फेंटेड फॉर लॅक ऑफ फूड. हॅज मोहन फेंटेड फॉर लॅक ऑफ फूड? Why has Mohan fainted? Mohan has not fainted for lack of food. Students have pursued their studies indomitably. Have students pursued their studies indomitably?
हाऊ हॅव स्टुडंट्स परसोड देअर स्टडीज. स्टुडंट्स हॅव नॉट परसोड देअर स्टडीज इनडॉमिटेबली. आता या ठिकाणी इनडॉमिटेबली हे ॲडवर्ब आपण यूज केलेलं आहे, अंडरलाईन आहे, त्यामुळं या ठिकाणी आपण हाऊ नावाचा WH वर्ड यूज केलेला आहे. लास्ट सेंटेन्स, पीपल हॅव फाउंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग. हॅव पीपल फाउंड हॅपीनेस इन इन एव्हरी स्मॉल थिंग्स. एस नो टाईप क्वेश्चन असल्यामुळं हा इकडचा भाग लिहायचा राहून गेला. हॅव पीपल फाउंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग. वेअर हॅव पीपल फाउंड हॅपीनेस. पीपल हॅव नॉट फाउंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या छोट्याशा व्हिडिओमधनं आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये एस नो, WH आणि नेगेटिव्ह सेंटेन्स कसे करायचे हे शिकलेले आहोत.